सेवा म्हणा, देशसेवा म्हणा, मातृसेवा म्हणा, कुटुंबसेवा, गावसेवा, या सेवा या शब्दामध्ये अडकलेली व्यक्ती आपण काहीतरी कर्तव्य करायचं आहे, ती आपली जबाबदारी आहे असं करतं असं म्हणत ती करून टाकते आणि विसरून जाते. भारतीय मनच एकंदर इतिहासाविषयी जरा दुरावलेलं दिसतं. अमेरिकेमध्ये अशी अवस्था आहे की तिथे व्हाईट हाऊसमध्ये नोकरी मिळणाऱ्यांना त्यांची नोकरी टिकेपर्यंत अनेक प्रकाशक पैसे देतात आणि तुमच्या प्रत्येक दिवसाचा अनुभव आम्हाला सांगा, आम्ही तुमचं पुस्तक जगात विकू असं सांगतात. कारण अमेरिकेच्या अध्यक्षाबरोबर काम करताना जे जे अनुभव येतात ते जगाला माहीत होण्या इतके महत्वाचे असतात. पण आपला भारतीय माणूस खरोखर देशसेवक असतो, समाजसेवक असतो, त्यामुळे तो सेवा करतो आणि विसरून जातो. त्यानं जे ऐतिहासिक कार्य करून ठेवलेलं असतं ते आता माधवराव कुलकर्णी यांनी नोंद करून ठेवली, त्यांना डायरी लिहिण्याची सवय होती म्हणून ते आपल्याला माहीत तरी झालं. पण त्यांनी 50-60 लोकांची नावं अशी लिहून ठेवलेली आहेत की त्यांनी त्यांच्या एवढंच मोठं काम करून ठेवलं, पण त्यांच्या कार्याचा इतिहासच आपल्याला माहिती नाही. म्हणजे खरोखर ज्यांच्यावर अन्याय होत होता, जुलूम होत होते, त्यांना स्वातंत्र्य काय, त्यांना स्वतःच्या मातृभाषेमध्ये सुद्धा बोलता येत नव्हतं, शिकता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, अशा लोकांवर जो राजा अत्यंत क्रूरतेनं राज्य करत होता, त्याची राजवट घालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या या मंडळींनी केल्या आणि त्या केवढ्या थरारक होत्या, जीवघेण्या होत्या, हे वाचताना आपण थरारून जातो. म्हणजे खरोखर भारतीय स्वातंत्र्य लढे आपल्या भागात तरी 2 झाले आणि माधवरावांनी तर 3 केले. म्हणजे एवढी मोठी संधी आणि एवढं मोठं क्रांतिकार्य एका व्यक्तीच्या अंगावर येऊन पडतं, हा एवढा मोठा इतिहास आहे. आणि माधवरावांनी तो किंचित किंचित लिहून ठेवला, जसं स्मरत जाईल तसं लिहून ठेवला. तो जर त्यांनी इत्थंभूत लिहून ठेवला असता, अगदी प्रत्येक प्रसंगाचा अनुभव लिहून ठेवला असता, तर युद्धशास्त्र, राजनीती, संघटनशास्त्र, जुलमाविरुद्ध एकी करून ती राजवट कशी उलथून पाडायची, लोकशाही आणि स्वातंत्र्य यांचं मानवासाठी काय महत्व असतं, त्याचे धडे या पुस्तकाने दिले असते. तरी सुद्धा त्यांना आठवतील ते प्रसंग त्यांनी लिहून ठेवले. आणि आता अनिल कुलकर्णी सांगतायत की अजून तशा आठवणींचे बरेच संग्रह त्यांच्याकडे आहेत. हळूहळू ते बाहेर आले तर केवढा तरी जाज्वल्य इतिहास आपल्या समोर उलगडता येईल. आता या पुस्तकाची गंमत अशी आहे की माधवराव कुलकर्ण्यांनी इतिहास सांगितलेला नाहीये किंवा या स्वातंत्र्य लढ्याच्या मागचं तत्वज्ञानही सांगितलेलं नाहीये. स्टेट काँग्रेस हा त्यांचा पक्ष होता, म्हणजे ती त्यांची संघटना होती. त्या संघटनेला गांधीजींचं नेतृत्व होतं. गांधीजींचे शिष्य स्वामी रामानंद तीर्थ हे या चळवळीचं नेतृत्व करत होते. अहिंसक मार्गाने सगळा लढा करायचा होता. पण निजामाची जुलमाची पराकाष्ठा एवढी झाली की हातात सगळ्यांना शस्त्र घ्यावं लागलं. खरं तर कुलकर्णी आडनावाच्या माणसाच्या हातात शस्त्र नसतं, तो आपला कलमबाज असतो, कुळकरण त्याचं काम असतं. पण इथे या आत्मवृत्तामध्ये माधवराव कुलकर्णी सतत सशस्त्र लढा करतायत. अत्यंत धोकादायक अशा परिस्थितीतून ते पुढे पुढे जात आहेत, उत्कृष्ट संघटनाचं कार्य करतायत आणि नंतर असं लक्षात येतं की ते स्वतःला आणि स्वतःचं कार्य सुद्धा विसरून जातात. म्हणून मला खंत याची अशी वाटते की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा इतका देदीप्यमान, इतका जाज्वल्य तेजस्वी असा इतिहास आपल्या समोर आला आणि ती अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सगळ्यांना माहीत असतो, हैदराबाद मुक्ती लढ्याचा इतिहास कोणालाच माहिती नाही. फार अलीकडे जेव्हा 17 सप्टेंबरची सुट्टी जाहीर झाली, पंतप्रधानपदी
PV नरसिंहराव सारखा आपलाच स्वातंत्र्य सैनिक येऊन बसला. गोविंदभाईंनी प्रयत्न केले आणि म्हणून आपल्याला 17 सप्टेंबरचा सोहळा साजरा करता येऊ लागला. त्या दिवशी स्वतंत्र झेंडावंदन करता येऊ लागलं आणि ती मराठवाडा भागापुरती तरी सुटी म्हणून जाहीर करता आली. आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं मराठवाड्याचा या हैदराबाद मुक्ती लढ्याचा इतिहास सर्व लोकांना माहीत झाला. या लढ्याला सुद्धा 2 प्रकारचे इतिहास आहेत. एक तर आपलं निजामाचा इतिहास आहे. निजाम अत्यंत चतुर, हुशार, जगातला 1 नंबरचा श्रीमंत, धोरणी आणि तितकाच धर्मांध असा राजा होता. या इतिहासामध्ये माधवराव कुलकर्ण्यांनी काही संदर्भ वगळलेले. ते वगळलेले संदर्भ असे आहेत की निजामाला भारतात राहूनही स्वतंत्र व्हायचं होतं आणि त्याला ब्रिटिश कारणीभूत होते. ब्रिटिशांनी 42 साली एक असा कायदा करून ठेवला होता की ते जेव्हा निघून जातील तेव्हा ही जी राज्य होती म्हणजे संस्थानं होती 350 ती स्वतंत्र होती. पण ती कोणाच्या अंमलाखाली जातील, कोणाच्या राज्याच्या हाताखाली काम करायला लागतील त्याचा उल्लेख त्यांनी केला नव्हता. त्या गोष्टीचा लाभ घेऊन निजामानं ते पाकिस्तानाशी विलीन होण्याचा घाट घातला. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनशी आपला संपर्क करायचा प्रयत्न केला. ही जी MIM नावाची जी पार्टी आहे, मजलिस इत्तेहादुल मुस्लिम, तिचा वापर करून जगभर एक प्रकारचा असा प्रचार केला की आम्हाला स्वतंत्र व्हायचंय पण ही काँग्रेस पार्टी, हा स्वतंत्र देश आम्हाला चिरडू बघतोय. आणि भरपूर प्रचार करून बघितला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोहम्मद अली जिन्ना यांनी निजामाबरोबरच अनेक हिंदू संस्थानं सुद्धा फितवली होती. त्यांना ते आकर्षण देत होते, त्यांना काही सवलती देत होते की तुम्ही पाकिस्तानात सामील व्हा, मी तुम्हाला हे फुकट देईन, ती सबसिडी देईन, हे माफ करीन, हे कर लागू करणार नाही, इत्यादी इत्यादी. त्यामुळे इंदूर, भोपाळ, रामनगर, जोधपूर असे कितीतरी राजे जिन्नाच्या नादाला लागले होते. पण खरा त्रास निजाम देत होता. दुसरा राजा जम्मू काश्मीरचा होता, पण तो प्रश्न लढाईनं सुटला तसा हाही प्रश्न लढाईनं सोडावा लागला. त्याचं कारण एक ऐतिहासिक राजकीय परिस्थिती अशी उत्पन्न झाली की निजामाला तिचा लाभ घेता आला. पंतप्रधान नेहरूंना सुद्धा जनमत लक्षात घेऊन मग या हैदराबाद संस्थानाची विलिनीकरणाची काय कृती करावी त्याचा पेच पडला होता. पण गांधीजी आणि सरदार वल्लभभाई पटेल या स्वातंत्र्य सैनिकांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. गांधीजींनी स्वामीजींना अशी परवानगी दिली की माझं नाव न सांगता तुम्ही शस्त्र उचललं, हिंसाचार केला तर माझी काही हरकत नाही, फक्त मी परवानगी दिली हे कोणाला सांगू नका. कारण जुलूम एवढा वाढला होता, रझाकारांचे अत्याचार एवढे वाढले होते की आता अहिंसक पद्धतीने, सत्याग्रही पद्धतीने स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्गच थांबलेला होता. त्याच्यामुळं या आत्मचरित्रात माधवराव कुलकर्ण्यांनी जी परिस्थिती सांगितली ती तुम्हाला वाचून दाखवतो. भारताला स्वातंत्र्य मिळाले पण आपण आता इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाल्याचा आनंद आपल्या प्रांतातील लोकांच्या चेहऱ्यावर जास्त दिवस राहू शकला नाही. आपण गोऱ्यांच्या तावडीतून सुटून रझाकारांच्या तावडीत सापडल्याची भावना तयार व्हायला लागली. निजामाने आपल्या हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन न करता स्वतंत्र अस्तित्व कायम राहील अशी घोषणा केली. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर, नियामुद्दौला, निजामुल मुल्क, आसफ जहा यांचे राज्य होते. जवळजवळ 2.25 कोटी लोकसंख्या असलेल्या या प्रदेशात तेलंगण, मराठवाडा आणि कर्नाटक यांचा काही भाग यायचा. निजामाचा सेनापती कासिम रझवी याने जनतेवर अमानुषपणे अत्याचार सुरू केलेले होते. गांधी टोपी घालणे, वंदे मातरम म्हणणे या गोष्टींवरही बंदी होती. रझाकार पोलिसांची दहशत गावोगावी वाढू लागली. कोणी विरोधात गेलं तर गोळ्या घातल्या जायच्या. घोड्याला किंवा मोटारीला बांधून फरफटत नेण्याची शिक्षा दिली जायची. जाळपोळ केली जायची. दिवसा ढोळ्या घरं लुटून नेली जायची. शेतात उभी असलेली पिकं कापून नेली जायची.
स्त्रियांवर घरच्या लोकांदेखत बलात्कार केले जायचे. लोकांच्या मनात रझाकारांविषयी भयंकर चीड निर्माण झालेली होती. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्ती संग्रामाला सुरुवात झाली. मराठवाड्याच्या गावागावातून अनेक तरुण स्वातंत्र्य सैनिकांनी या संग्रामात उडी घेतली. या महिला सुद्धा हिमतीने पुढे आल्या. आणि मग माधवराव सांगतात की ते सेलूला शिकायला गेले. तिथे अनंतराव भालेराव त्यांना शिक्षक होते आणि त्यांच्या शिकवणीमुळे माधवरावांच्या मनामध्ये शालेय जीवनामध्ये स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायची प्रेरणा आली. सेलूहून ते 8वी-9वीला शिकायला औरंगाबादला आले आणि इथलं शिक्षण पूर्ण करून ते हैदराबादला उस्मानिया विद्यापीठात जायला निघाले. तेव्हा त्यांना असं वाटायला लागले की आपण आता स्वातंत्र्य लढ्यात उतरलं पाहिजे. त्यांनी या पुस्तकात असं सांगितलंय की साधारणपणे स्वातंत्र्य लढा, राजकारण, सत्याग्रह असं करायला घरचेच आडवे येतात. आईचं प्रेम येतं, भावा बहिणींची जवळीक आडवी येते. पण यांनी असं म्हटलंय की माझं घरच हैदराबाद चळवळीमध्ये उतरलेलं होतं. माझे दोन्ही मोठे भाऊ हैदराबाद चळवळीत होते. एवढंच नाही, त्यांच्या वाड्यामध्ये बंदुका तयार करण्याचा कारखाना चालू होता. अशा घरामध्ये राहणाऱ्या एखाद्या माणसाला, तरुणाला स्वस्थ कसं बसवेल. आणि मग माधवराव कुलकर्णी निघाले. त्यांनी नात्रेकर नावाच्या एका गृहस्थाकडे त्यांचा कारकून म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि ते करता करताच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास, निरीक्षण, राजकारण या सगळ्या गोष्टी केल्या. ते करता करता त्यांना अनेक गोष्टी उपयोगी पडल्या. ते म्हणजे ते भोसला मिलिटरी स्कूलमध्ये नाशिकला शिकायला गेले होते. तिथे त्यांना शस्त्रास्त्र चालवायचं शिक्षण मिळालेलं होतं, घोडसवारीचं शिक्षण मिळालं होतं, व्यायाम करायचा त्यांचा तिथला आग्रह होता. त्याच्यामुळे त्यांनी कमावलेलं शरीर त्यांच्या चळवळीतल्या क्रांतिकार्यासाठी वापरलं. आणि पाहता पाहता माधवराव कुलकर्णी एक नेता बनतात. केवळ त्यांना शस्त्र चालवता येतो एवढंच नव्हे, तर त्यांच्या अंगभूत गुणांमुळे ते नेतृत्वपदी गेले. निजामाचं राजकारण कसं चालतं, निजामाचं प्रशासन कसं चालतं, कुठे कुठे कर गोळा केला जातो, कुठे कुठे पोलीस ठाणी आहेत, त्या पोलीस ठाण्यामध्ये किती पोलीस आहेत, शस्त्रास्त्र किती आहेत, त्यांची गस्त कशी चालते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हळूहळू हळूहळू माधवराव कुलकर्णी प्रत्यक्ष चळवळीत उतरतात. आणि हे जे पुस्तक आहे त्यातल्या सगळ्या आठवणी या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या. म्हणजे सप्टेंबर 48 साली आपण स्वतंत्र झालो, पण त्याच्या आधी 6-7 महिने जी काही क्रांतिकार्याची यांनी जे काही क्रांतिकार्य केलं त्या सगळ्या गोष्टींचा गोषवारा या पुस्तकामध्ये घेतलाय. आणि तोच गोषवारा अत्यंत महत्वाचा आहे, कारण सगळं यांचं आयुष्य ऍक्शन पॅक्ड होतं. त्याने ज्या 4-5 घटना दिलेल्या आहेत लढाईच्या, 3-3 तास 3.5 तास गोळीबार चालू आहे. आणि कासिम रजवी सुद्धा यांचं कौतुक करून गेला की 3.5 तास याने आमच्या सैन्याला झुंजवलं. वारे शेर यांच्याकडे दुसऱ्या महायुद्धातली सर्व शस्त्रास्त्र होती. स्वतः माधवराव कुलकर्णी हे लँचेस्टर नावाची सबमशीन गन चालवण्यामध्ये पटाईत होते. एका गावामध्ये जेव्हा वेढा घातला आणि निजामाच्या सैनिकांना सळो की पळो करून सोडलं, तेव्हा यांनी 303 चालवली, ती लँचेस्टर नावाची सबमशीन गन चालवली. आणि मुख्य म्हणजे हँडबॉम्ब फेकले, दातातून पिन काढायची आणि ती फेकून मारायची. अशी लढाई करत करत असे 4 प्रसंग त्यांनी सांगितले. एक प्रसंग तर अगदी आपल्या जीवाचा थरकाप करणार आहे. एक मालगाडी येते आणि ती मालगाडी आपण बॉम्ब लावून उडवून टाकूया असं माधवराव कुलकर्णी आणि त्यांचा ग्रुप ठरवतो. सुरुंग लावला जातो, रुळापाशी ठेवला जातो, मोठी लांब लचक वात तयार केली जाते. सगळे अंधारामध्ये लपून बसतात. वात लावली जाते, ती सुरसुर 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 पेटत रेल्वे रुळांपर्यंत जाते. पण जेव्हा प्रत्यक्ष ट्रेन येते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं ती मालगाडी नाहीये, ती प्रवासी ट्रेन आहे.
आणि ह्यांच्या लक्षात येतं की आपण जर आता हा बॉम्बस्फोट केला तर आपलेच भाईबंध मरून जातील, कारण त्यांना कल्पनाही नाहीये आपण शत्रूची मालगाडी उद्ध्वस्त करणार आहोत, पण प्रत्यक्ष तर प्रवासी गाडी येत आहे. आणि ते दिसल्याबरोबर माधवराव कुलकर्णी धावत धावत जातात, ती पेटलेली वात विझवतात, काही फूट अंतरावर सुरुंग असतो तिथे झोपतात, त्याच्यावर वजन ठेवतात आणि धाड 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 करत ती रेल्वे निघून जाते. ते म्हणतात आम्ही असे सगळे श्वास रोखून पडलेलो होतो, हा स्फोट होईल, माझ्या चिंधड्या होतील, सगळ्यांच्या चिंधड्या होतील अशी भीती वाटत होती, पण काही झालं नाही. आम्ही वेळेमध्ये ती वात विझवली आणि मोठी मनुष्यहानी वाचवली. तर असा हा एकीकडे कारुण्याचा पुतळा असलेला स्वातंत्र्य सैनिक आहे आणि एकीकडे रझाकारांना गोळ्या कशा घातल्या त्याचं वर्णन करणारा सुद्धा हा माणूस आहे. दोन रझाकारांना यांनी गोळ्या कशा घातल्या याचं फार चांगलं वर्णन केलेलं आहे. एके ठिकाणी तिरंगा उभा केलेला आहे, थोड्या वेळाला बघता तो तिरंगा गायब. ते धावत धावत त्या गडीवर जातात, त्यांना वरून दिसतं की एक रझाकार तिरंगा गुंडाळून पळून चाललाय. ते वरून गोळी घालतात आणि त्या रझाकाराला आडवं करतात. दुसरा एक रझाकार दुसऱ्या गावामध्ये सापडतो, तो मूक असल्याचं नाटक करतो, तो काही बोलतच नसतो. शेवटी त्यालाही गोळी घालून दरीवरून खोल ढकलून दिलं जातं. इतकं स्पष्ट रोखटोक हिंसेचं आणि जुलमाचं अत्याचाराचं वर्णन आतापर्यंत तरी कोणी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेलं नाहीये. ना स्वामी रामानंद तीर्थांनी केलंय, ना गोविंदभाईंनी केलंय, ना काबराजींनी केलंय, ना अनंतरावांनी केलंय. अनंतरावांनी एकच केलंय, उमरी बँक जो दरोडा घातला गेला, उमरी बँक लुटण्याचा जो प्रसंग आहे तेवढा, तिथे जो काही गोळीबार झाला तेवढाच. पण इथे माधवराव कुलकर्णी इतके निस्वार्थी, इतके निर्वैर आहेत की त्यांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये ना मुसलमानांविरुद्ध काही शब्द काढला, ना निजामाविरुद्ध काही शब्द काढला, ना हिंदुत्वाची काही बाजू घेतली, ना हिंदू धर्माचा काही कैवार घेतला नाही. एक जुलमी राजवट आणि पिसली जाणारी गरीब सामान्य जनता असा त्यांनी त्यांच्या या क्रांतिकार्याचा वेध घेतलाय. तो अतिशय रोमहर्षक आहे. या पुस्तकाच्या शेवटी माधवराव कुलकर्ण्यांचा पोर्तुगीज सरकार हटवण्यासाठी सुद्धा कसा काय त्यांना संधी मिळाली त्याचा फार उत्तम असा अनुभव आहे. तो बहुतेक कोणालाच माहिती नाहीये, कारण आपल्या मराठवाड्यातले असंख्य लोक कच्छला सत्याग्रह करायला गेले होते, गोव्याला सत्याग्रह करायला गेले होते 60 साली, पण दादरा नगर हवेली ही पोर्तुगीजांच्या हाताखालची जी काही शहरं गावं होती ती मोकळी करायला माधवराव कुलकर्णी गेलेले होते. हा इतिहास प्रचंड मोठा आहे, पण तो कोणाला माहिती नाही. त्यांना एके दिवशी एक तार येते की युअर ब्रदर एक्सपायर, स्टार्ट इमिजिएटली. आता हे म्हणतात माझा भाऊ तर इथे आहे, तो मुंबईला नाही, मला मुंबईला कोण बोलायचे अशी तार करून. ते मुंबईला जातात आणि त्यांना भेटतं कोण, सुधीर फडके हे आपले संगीतकार गायक. सुधीर फडके सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते. ते त्यांना घेऊन कोणाकडे जातात, तेव्हाचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्याकडे. आणि मोरारजीभाई देसाई माधवराव कुलकर्ण्यांना अशी जबाबदारी देतात की तुला हैदराबाद मुक्ती संग्रामाचा फार चांगला अनुभव आहे असं आम्ही ऐकलंय, तू दादरा नगर हवेलीला जा, पोर्तुगीजांची राजवट कशी आहे ती गुप्त माहिती काढ, आम्हाला दे, मग पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू. आणि मग हे 4 मित्र आम्ही दादरा नगर हवेलीमध्ये वारली जमातीवर एक चित्रपट काढायचा आहे असा बनाव करतात. एक कॅमेरा घेतात, फोटोंचा अल्बम घेतात, थोडीशी चित्रपट क्षेत्रातली भाषा आत्मसात करतात आणि जातात. 3 ठिकाणी पकडले जातात, पण युक्तीनं त्यांच्या जवळच्या साहित्यानं ते सुटतात. पण अत्यंत व्यवस्थित टेहेळणी करून, जसा बहिर्जी नाईक आपला शिवाजी महाराजांचा, तसा
टेहळणी करून व्यवस्थित खडानखडा माहिती गोळा करून महाराजांना द्यायचा. तशा पद्धतीची कित्येक दिवस पोर्तुगीजांच्या राजवटीत राहून त्यांच्याच पोटात शिरून त्यांनाच फसवून त्यांनाच गणवून इतकी उत्तम बातमी त्यांनी आणली आणि मोरारजीभाई देसाईंना दिली. ते परत आले, इथे शिक्षक म्हणून काम करू लागले आणि एका वर्षाने त्यांनी बातमी वाचली की भारताचं सैन्य दादरा नगर हवेली या पोर्तुगीजांच्या राज्यात शिरलंय आणि त्यांनी पोर्तुगीजांच्या सैन्यात पराभव केला आणि भारतीय सरकारची राजवट तिथे प्रस्थापित केली. नंतर 6 वर्षांनी गोवा मुक्ती झालेली आहे. हेच लोक नंतर गोव्याला जाऊन सत्याग्रह करून गोवा मुक्ती केली. पण 54 साली म्हणजे 6 वर्ष आधी माधवराव कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एक भयंकर मोठं प्रचंड मोठं असं गुप्त हेराचं कार्य, जीवावर बेतेल असं क्रांती कार्य यांनी पार पाडलं आणि भारत देशाची केवढी तरी मोठी सेवा केली. मला असं वाटतं की माधवराव कुलकर्णी यांचं हे आत्मचरित्र किंवा या आठवणी इतक्या वर्षांनी आपल्या समोर आल्या की कदाचित त्यांनाही त्या बुजलेल्या असतील. सांगता सांगता जेवढं आठवलं त्यांनी सांगितल्या. कारण ते सांगत गेले, सरदार कदाचित लिहित गेला, अजून कोणी लिहित गेलं. त्याच्यामुळे खूप दुवे आतमध्ये दिसटलेले आहेत. त्या व्यक्तींची नावं, गावांची नावं, प्रदेशांची नावं, अधिकारी, अशा गोष्टी खूप पुसट आपल्याला आलेल्या आहेत. पण जेवढा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे तो अत्यंत रोमांचकारी आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे. हे जर पुस्तक अजून थोडं विस्तारित स्वरूपात इंग्रजीत आलं असताना तर माधवराव कुलकर्णी पहिल्या 50 स्वातंत्र्य सैनिक म्हणून आपल्या देशामध्ये गणले गेले असते. कारण 3 स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता आणि जीवाची पर्वा न करता त्यांनी या गोष्टी केल्या आहेत. या पुस्तकामध्ये एक रोमॅन्टिक रिव्हॉल्युशनरी असतो, स्वप्न बघणारा स्वप्नाळू क्रांतिकारक असतो, तो अजिबात नाही. अत्यंत व्यवहारिक, अत्यंत धोरणी, मुत्सद्दी आणि हुशार असा क्रांतिकारक माधवराव कुलकर्णी होऊन गेले. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या हैदराबाद मुक्ती संग्रामाला एक वेगळा पैलू दिलेला आहे, जो पैलू आतापर्यंत अज्ञात होता. अजूनही त्यांचं साहित्य बरंचसं शिल्लक आहे असं अमित कुलकर्णी म्हणतायत. हे पुस्तक लवकर संपून जाईल किंवा ते पहिल्या आवृत्तीत संपावं. दुसरी जी काय माहिती आहे ती भर घालून अधिक सविस्तरपणे तपशीलवार दुसरं पुस्तक आलं तर माधवराव कुलकर्णी यांना खरोखर स्वातंत्र्य सैनिक, देशसेवक, देशभक्त म्हणून आपल्यातर्फे खरोखरची आदरांजली वाहील असं होईल. धन्यवाद. या पुस्तकात 2-3 गोष्टी ज्या दिसतात. माधवरावजींचं थोडंसं कौटुंबिक जीवन आहे, थोडंसं सामाजिक जीवन आहे आणि हैदराबाद आणि पोर्तुगीज राजवटीतला त्यांनी केलेला संघर्ष आहे. लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे आणि हे मी पुढल्यानं बोलतोय की ब्रिटिश राजवटीपेक्षा निजामी राजवट आणि पोर्तुगीज हे विरोधकांबाबत अतिशय बेपर्वा होते. म्हणजे गोवा मुक्ती संग्रामात असं झालेलं आहे की मधुलिमयांना एवढा लाठीमार सहन करावा लागला की त्यांच्या हयातीत ते लाठीमारात मरण पावले अशी बातमी आली. हा साधा सुद्धा लढा नव्हता. हैदराबादचा असो की गोव्याचा असो किंवा दादरा नगर हवेलीचा असो, अशा संग्रामात माधवरावजी त्यात सहभागी झालेले आहेत. आणि त्यातला हैदराबादचा संग्राम जो आहे तो निजाम कोण होता म्हणजे याबद्दल आपला इतिहास आणि भूगोल या दोन्ही दृष्टीने अज्ञान आहे. आणि खरं म्हणजे हैदराबादचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर हैदराबादचा भूगोल लक्षात घ्यायला पाहिजे. हैदराबाद संस्थानचा भारतानंतर सबंध भारत देशातल्या संस्थानाचा विचार केला तर हैदराबाद इतकं बहुभाषिक संस्थान दुसरं नव्हतं. आणि अशा संस्थानात एखादं नेतृत्व उभा राहणं ही मोठी कष्टाची गोष्ट होती.
त्यामुळं तर मी असं मानणाऱ्यांपैकी आहे की महात्मा गांधींनंतर चळवळ उभा करण्याचं श्रेय स्वामीजींना जातं, कारण एवढ्या अवघड परिस्थितीत त्यांनी चळवळ उभा केली. तेलुगू, कन्नड, मराठी आणि राजाची भाषा म्हणून उर्दू या असा भाषक समूह तिथं होता. आणि अस्तित्वात तर काहीच नव्हतं. म्हणजे मी नागपूरचं उदाहरण देत नाही, बदलापूरकर मान्य करतील, तेही सांगू शकतील की शिक्षणाच्या अभावातून आपल्याकडे हैदराबादमध्ये काय झालं होतं, संस्थात्मक जीवन शून्य होतं. म्हणजे आज फार आपण आयटी जिम मध्ये जातो, पण त्यावेळेला व्यायामशाळा उभं करणं हा चळवळीचा भाग होता. आज वाचनालयात कुणी जात नाही, पण एकेकाळी वाचनालय काढले ते चळवळीचा भाग म्हणून काढले. या सगळ्या गोष्टी करता करता चळवळ आकाराला आली आणि त्या चळवळीमध्ये आपद धर्म म्हणून हिंसक मार्ग स्वीकारावा लागला. कारण समोर रझाकारांची जी सेना होती ती धर्मनिष्ठ होती, राजाचा त्याला पाठिंबा होता आणि जनता तर संघटित नव्हती. हे पुस्तक हातात पडल्यानंतर मी मुद्दाम स्वामीजींच्या काही आठवणी, स्वामीजींनी आठवणी लिहिल्या त्या चालण्या पुन्हा वाचायचा प्रयत्न केला, तर स्वामीजींनी हे गांधीजींना श्रेय दिलेलं आहे की ही चळवळ जास्तीत जास्त अहिंसक राहिली आणि त्याहीपेक्षा चळवळीची वैचारिक स्पष्टता गांधीजींमुळे कायम राहिली असं स्वामीजींनी नमूद करून ठेवलंय. आणि स्वामीजींनी लिहिलेला पुढचा भाग जो महत्वाचा आहे, जो माधवरावजींच्या या चरित्रामुळे, आत्मचरित्रामुळे जाणवतो, की स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे की मराठवाडा हे हैदराबाद मुक्ती संग्रामातलं एक शक्ती केंद्र होतं कार्यकर्त्यांचं. आणि तिथं जे कार्यकर्त्यांमध्ये चळवळीबद्दल, स्वातंत्र्याबद्दल प्रेम होतं ते अन्यत्र त्या पद्धतीनं दिसलंच असं नाही. आणि मग असे कार्यकर्ते कोण होते, तर ते माधवराव कुलकर्णी सारखे कार्यकर्ते होते की ज्या कार्यकर्त्यांच्या मधनं, ज्या कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाची बेरीज असं म्हणूया आपण, म्हणजे आपला स्वातंत्र्य संग्राम होता. आणि नेत्यांचं श्रेय हे आहे की तुम्हाला तुमच्या कार्याची बेरीज करायची आहे ही जाणीव स्वामीजी सारख्यांनी या भागामध्ये रुजवली. आणि हे आपलं एक वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखं आहे. आणि मी जरा स्पष्टपणे बोलतो की खरी चांगली परिस्थिती असलेले लोक स्वातंत्र्य चळवळीत उतरलेच असं नाही, किंबहुना हितसंबंध कायम ठेवून आडबाजूनं करता आली तर मदत केली गेलेली आहे. पण हे घराणं त्याला अपवाद आहे की जे प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीत होतं. आणि एक नव्हे अनेक जण होते. यात एक प्रसंग असा आहे की घरावर जेव्हा रझाकारांनी माधवराव आणि त्यांच्या भावाच्या शोधार्थ धाड टाकली तेव्हा बाहेर कोणीतरी गोळीबार केला म्हणून आतले रझाकार बाहेर गेले. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन घरातल्या महिलेनं बॉम्ब टाकला आणि आत माधवराव आहेत या समजुतीमुळं आणि त्यांचे बंधू आहेत या समजुतीनं, आणि बॉम्ब उडाल्यानंतर रझाकार पळून गेले. आपल्या सर्वांना ज्यांना इतिहास वाचलाय त्यांना हे माहिती आहे की रझाकारांनी अतिशय निर्दयपणे गोविंदराव पानसरेंची हत्या केली. त्याचा बदला घेण्याचं काम विनायकराव चारठाणकर आणि माधवराव कुलकर्णी यांच्या काय म्हणून टीमनी केलं. त्यात तो फौजदार सुरुवातीला जखमी झाला आणि अनंतराव भालेरावांच्या त्या मोठ्या ग्रंथात उल्लेख असा आहे की तो महिना दीड महिन्यानं बद्रुद्दीन नावाचा PSI जो पामनी ऍक्शन मध्ये जखमी झाला, चारठाणकर आणि माधवराव कुलकर्णी यांनी जी ऍक्शन घेतली होती त्यात, तो महिना दीड महिना हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार घ्यावे लागले आणि मग मरण पावले. या बाबी आजच्या पिढीला माहित नाही आणि आता त्या माहित असण्याचं कारण नाही. आणि आता जर ज्या माहित झाल्या तर माझ्यासारख्याची चिंता अशी आहे की त्या हिंदू मुस्लिम अँगलनी माहित होण्याची शक्यता जास्त आहे. त्यावेळेला या लढ्याला सरळ सरळ धार्मिक संघर्षाची रूप येण्याची शक्यता होती. म्हणून आज स्वातंत्र्य चळवळीला आणि त्यातही हैदराबाद मुक्ती संग्रामाला जर महत्व द्यायचं असेल तर तो मुक्ती संग्राम शक्यता असून धर्मनिष्ठ पातळीवर गेला नाही हे त्या संग्रामाचं आजच्या परिस्थितीत मोठेपण अधोरेखित करण्यासारखं आहे. म्हणून जयदेवनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे की यात माधवरावांनी कुठेही मुस्लिमांबद्दल अपशब्द काढलेले नाही, किंवा ते एका मुसलमानाच्या वाड्यातही राहत आणि तिथे बॉम्बचा कारखाना.
आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की राजसत्तेचा पाठिंबा असलेली धर्मसत्ता ही ताकदीनं किती पोकळ असते. माधवरावांसारखे लोक हातात शस्त्र घेऊन उभा राहिले आणि नंतर भारताची सेना आली. 4 दिवसामध्ये हैदराबाद ऍक्शन पूर्ण झालेली. त्याच्यामुळे राजसत्तेचा आशीर्वाद असूनही धर्मांध यशस्वी झालेले नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांची उद्दिष्टच जनतेला पटलेली नव्हती. आणि माधवराव जे उद्दिष्ट घेऊन उभे होते ती जनतेला पटलेले होते. ही उद्दिष्ट त्या स्वातंत्र्य चळवळीतली महत्वाची होती. आणि स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्ट आज बोलायला सोपं आहे. त्यावेळेला काय होतं, मुळात स्वातंत्र्याची व्याख्या अशी केली जाते की स्वातंत्र्य ही अभावानं पटणारी गोष्ट आहे. जशी अंधाराची व्याख्या प्रकाशाचा अभाव अशी आहे, तशी स्वातंत्र्य म्हणजे पारतंत्र्याचा अभाव आहे. आणि स्वातंत्र्या बाबतीतलं दुसरी गोष्ट जी आहे की स्वातंत्र्याला स्वयंभू स्वतःचं असं मूल्य असत नाही. त्याच्याबरोबर इतर ज्या गोष्टी येतात, मग त्यात सदाचार आहे, सद्भाव आहे, सहिष्णुता आहे, या ज्या गोष्टी येतात, धर्मनिरपेक्षता आहे, त्याच्यामुळे स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होतो. आणि हैदराबाद चळवळीमध्ये या गोष्टी सांगितल्या गेल्या, म्हणूनच त्या चळवळीला उघड धार्मिक संघर्षाचं रूप कधी आलं नाही. आणि आजच्या काळात हे त्या चळवळीचं मोठेपण मला आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे. यातला एक मुद्दा असा आहे, आणि आज मला त्याचा फार विचार करावा लागतो, की एक तार येते, जयदेवनी त्याचा उल्लेख केला होता, आणि माणूस आपली गरज आहे म्हणून जातो आणि तिथल्याही चळवळीत सहभागी होतो. आणि मला खरं म्हणजे मोरारजींबद्दल जी आठवण माधवरावांनी सांगितली ती मोरारजींच्या स्वभावाची पूर्णपणे विपरीत आठवण आहे. मोरारजींनी हैदराबाद मुक्ती संग्रामाला सहकार्य केलेलं नाही. पलीकडे त्यावेळेला मध्य भारतामध्ये आपला विदर्भ होता, हिंगोलीची हद्द ओलांडल्यानंतरचा तो विदर्भ द्वारका प्रसाद मिश्र, रविशंकर शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली होता. आणि त्यांनी त्यावेळेला सहकार्य केलं, पण मुंबईचे मुख्यमंत्री या नात्यानं मोरारजीनं सहकार्य केलेलं नाही. आणि हे लिहून ठेवलेलं आहे. पण तेच मोरारजी यांना जायला सांगतात आणि रजा मंजूर करा हे म्हणून त्या काळात फोनवरनं सांगतात की त्यांची रजा मंजूर करा. म्हणजे मोरारजी बद्दल जेवढं काही वाचलं तसं एवढा थेट हस्तक्षेप एखाद्या गोष्टीत मोरारजींनी करणं, एखाद्या सशस्त्र चळवळीची पूर्वतयारी करणं, हे काही मोरारजींच्या माझ्या वाचनातल्या आठवणीशी न जुळणार आहे. पण ते माधवरावांनी लिहिलं त्या अर्थी ते खरंच आहे. आणि कदाचित असंही असेल की ते काँग्रेसचा त्यावेळेचा भाग असेल राजकारणाचा, त्यातनं हे घडलंय. आणि दादरा नगर हवेली संघर्षामध्ये सुधीर फडके होते आणि त्यांच्याबरोबर बिंदू माधव जोशी होते, बाबासाहेब पुरंदरे होते, मोहन रानडे होते. या सगळ्या मंडळींना जे काही पुढे करता आलं त्याची बरीचशी पूर्वतयारी माधवरावांच्या टीमनं केलेली आहे. आणि आपण पकडले जाऊ, किंबहुना ते पकडलेही गेले, पण त्यातनं ती सुटका झाली. म्हणजे जयदेवनी चांगलं सांगितलं की क्रांतिकारकाचा जो एक रोमॅन्टिसिझम असतो तो या व्यक्तिमत्वात नाही. एक रोकडा व्यवहार, आपल्याला काय करायचंय, आपल्याला धोका होऊ शकतो का, याचा जो सेन्स आहे तो या माणसामध्ये आहे. मला अजून एक उल्लेखनीय गोष्ट याची मुद्दाम तिचा उल्लेख केला पाहिजे की स्वातंत्र्यानंतर माधवराव हे शेतकरी कामगार पक्षात काही काळ वावरले. म्हणजे आज त्याच्यावर त्यांनी लिहिलंय म्हणून विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आहे. माझं स्वतःचं मत असं आहे की शेतकरी कामगार पक्षाचं जे राजकीय तत्वज्ञान होतं त्या तत्वज्ञानाचं आकर्षण माधवराव सारख्या ग्रामीण भागात वाढलेल्या माणसाला वाटलं असावं. आणि माधवराव तिथं राहिले नाही, त्याचं कारण काहीतरी तत्व आणि व्यवहारात हरकत झाली असावी. अर्थात हा वेगळा मुद्दा आहे, पण हेही लक्षात घेण्यासारखं आहे. आणि मग पुन्हा मी जो आधी मुद्दा सांगितला तोच लागू पडतो की आपली राजकीय उद्दिष्ट स्पष्ट असणारी ती पिढी होती. आज काय होईल, मी मलाच हा प्रश्न विचारला की एखाद्या लढ्यात मी भाग घेईल का. तुम्ही लिहिलंय म्हणून ज्येष्ठ विचारवंत म्हणून मार्गदर्शन वगैरे करेल, पण लढ्यात भाग घेईल का. मला एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलानं ही खंत व्यक्त केलेली आहे की स्वातंत्र्यानंतर आहे त्या परिस्थितीमध्ये कौटुंबिक हितसंबंध इतके वाढले की आणीबाणीमध्ये माझ्या म्हणजे
स्वातंत्र्य लढ्यातले लोक पुन्हा आणीबाणीमध्ये तुरुंगात गेले, पण नव्या पिढीतले लोक तुरुंगात गेलेच असं झालं नाही. त्याचं कारण आहे की आकांक्षा, साधनांची हव्यास म्हणणार नाही पण आवश्यकता आणि उद्दिष्टांची अस्पष्टता याच्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये जर गरज पडली तर एक तार आली म्हणून कोणी धावून जाणार आहे का देशासाठी. म्हणूनच या चरित्राला, या आत्मनिवेदनाला महत्व आहे. आज तर परिस्थिती अशी आहे की जे काही करायचंय ते हे आत्मचरित्र चांगलं आहे असं जर कोणी फेसबुकवर लिहिलं तर लाईक केल्यानंतर जबाबदारी संपते, किंवा यातला एक प्रसंग व्हॉट्सअपवर व्हायरल केल्यानंतर जबाबदारी संपते. पण देशकार्य हे या पद्धतीनं जुन्या पिढीत होत नव्हतं. आणि मला थोडा हा वैयक्तिक उल्लेख करावा लागेल की मी जसा मराठवाडा दैनिकात होतो तसंच त्या काळात मी स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत राहिलो. पण असं कितीतरी स्वातंत्र्य सैनिक मी 1990 पर्यंत इथं राहताना पाहिले, त्यांच्याशी बोलण्याचा योग आला, पण कुणीही स्वतःहून हे आमचं कार्य आहे असं सांगितलं नाही. जी जबाबदारी वाट्याला आली होती, त्यांच्या भाषेत नियतीने सोपवली होती, ती जबाबदारी पूर्ण केली. आणि याच दृष्टिकोनामुळं झालं असं की हैदराबाद मुक्ती लढ्याबद्दलचं साहित्य फारसं उपलब्ध नव्हतं. म्हणजे अभ्यासक असं सांगतात की 1972 साली मराठवाडा दिवाळी अंकानं स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त हैदराबाद बद्दल जो विशेषांक काढला दिवाळी अंकात, तेवढं संकलित साहित्य या लढ्याबद्दल पहिल्यांदा 72 साली प्रकाशित झालं. नंतर वेगवेगळ्या लोकांनी काही पुस्तकं लिहिली, पण हा लढा मुख्यत्वे ग्रामीण भागात लढला गेल्यामुळं मौखिक इतिहास आणि तो जो सांगितला जातो त्याची इतर साधनांशी पडताळणी करून ते लिहिलं जाणं हे थोडं हे काम फार मोठं आहे. उत्तर आयुष्यात आजारपणात अनंतरावांनी ते केलं, मोठं पुस्तक लिहून. पण ते स्वतःही असं मानत होते की यात बराच भाग आणखीन यायचा आहे. पण आता तर परिस्थिती अशी आहे की आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि आपण असं जरी गृहीत धरलं की वयाच्या 15व्या वर्षी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याची उदाहरणं आहेत, तरी असे लोक आता 90ीत असतील. तर ते काय सांगू शकणार. म्हणून अनिल कुलकर्णी तुमच्यावर ही जबाबदारी आहे की फार अपवादात्मक गोष्ट आहे डायरी लिहिली जाणं, त्याची तुम्ही संस्करण ज्याला आपण संपादन म्हणतो ती करून घ्या आणि ती तुम्ही शक्य तेव्हा प्रकाशित करा. मला जाता जाता 2 उणिवांकडे, उणिवा म्हणणार नाही पण सूचना आहेत माझ्या. एक तर आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम हे म्हणण्याचं कारण नाही. लढा झाला तो हैदराबाद मुक्ती संग्रामाचा. मी पूर्वी हे सरकारी नोकरीत बोलू शकत नव्हतो, पण जेव्हा 17 सप्टेंबरचं सरकारीकरण झालं तेव्हा मराठवाडा मुक्ती संग्राम हा शब्द आला. त्याच्या आधी हा शब्द नव्हता. त्याच्यामुळे लढा हा हैदराबाद मुक्तीचा झाला, मराठवाडा हा त्याचा भाग होता आणि आपणही हैदराबाद मुक्ती असाच शब्द प्रयोग केला पाहिजे. 1995, 96, 97 मध्ये जेव्हा पहिल्यांदा हे झालं तेव्हा कदाचित राजकीय गरज म्हणूनही त्या काळातल्या सरकारने 96 मध्ये राजकीय गरज म्हणूनही हा शब्द प्रयोग त्यावेळेला झाला असेल, पण तो शब्द प्रयोग तेव्हा गोविंदभाईंनी मान्य केलेला नव्हता. त्यांनी सुद्धा हे आम्ही लढलो ते हैदराबाद मुक्त करायला लढलो, मराठवाडा मुक्ती असं त्याचं मर्यादित उद्दिष्ट नव्हतं. त्याच्यामुळे पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीमध्ये तुम्ही हैदराबाद मुक्ती असंच म्हणा. हे मान्य आहे मला की नव्या पिढीला हैदराबाद म्हटलं की एक शहर आठवतं, संस्थान आठवत नाही, पण त्याला आपला नाईलाज आहे. पण त्या सोयीसाठी आपण इतिहास बनवायचं कारण नाही. दुसरा एक भाग अगदी किरकोळ गोष्ट आहे पण मला ती आजच्या काळाची निदर्शक वाटली. याच्यात असं लिहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल लिहिलंय की ते गांधीवादी होते, पण यातल्या कोण शब्दाला माझा आक्षेप आहे, पण लोहपुरुष पटेल यांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. तर गांधी आणि पटेल हे द्वैत नाही, हे सुद्धा आजच्या काळात लक्षात घेतलं पाहिजे. गांधी आणि पटेल हे अद्वैत आहे. फक्त गांधी हे आदर्शवादी आहेत आणि सरदार पटेल हे राज्य चालवणारे एक व्यवहारवादी ग्रस्त आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही द्वैत मानण्याचं आपण काही कारण नाही. ते अद्वैतच आहे. खुद्द सरदार सुद्धा असं म्हणायचे की मी गांधीजींचा शिपाई आहे.
सरदारांचा प्रभाव असणं यात गैर काही नाही. हे आपण कल्पिलेलं, आपल्या पिढीनं कल्पिलेलं एक गांधी आणि ठीक आहे, सरदारांचा स्वभाव नेहरूंच्या तुलनेत निश्चयी होताच होता. म्हणजे हैदराबाद बद्दलच तो अनुभव आला की पोलीस ऍक्शनच्या आदल्या दिवशी जिनांचा मृत्यू झाला आणि ब्रिटिशांना पोलीस ऍक्शन या निमित्तानं पुढे ढकलायची होती. नेहरूंना उठवलं गेलं. नेहरूंनी सांगितलं सरदारांना विचारा. सरदारांनी त्याला सांगितलं की जे होईल ते ठरल्याप्रमाणे होईल, आम्हा दोघांनाही झोपू द्या, आणि त्याप्रमाणे ऍक्शन झाली. पण बाकी आणि 3च संस्थानांबद्दल प्रश्न होता. म्हणजे मी आता लांबवत नाही की काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद, त्यातल्या काश्मीरमध्ये काय झालं ते आपण पाहतो. तो तिथेही लष्करी युद्धच करावं लागलं. तेव्हाही गांधीजींना परवानगी द्यावी लागली त्याच्यासाठी. जुनागडचा प्रश्न सार्वमताने सुटला आणि हैदराबादमध्ये आपल्याच जनतेविरुद्ध लष्करी राजवट कारवाई करते किंवा लष्कर कारवाई करते हे बरं वाटत नाही, म्हणून लष्करी कारवाईच्या ऐवजी पोलीस ऍक्शन शब्द वापरला गेला. नाहीतर मेजर जनरल चौधरींच्याच नेतृत्वाखाली आपल्याकडे लष्कर आलेलं होतं आणि त्यांनीच ती सगळी कारवाई केलेली आहे. हैदराबादच्या बाबतीमध्ये हे सगळं आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जो समाज इतिहास विसरतो त्या समाजाला भवितव्य नाही. आणि आपल्याला उगीच निजामी राजवट म्हणलं की काहीतरी मागासलेलं वगैरे. राजवट मागासलेली होती, संघर्ष मागासलेला नव्हता. राजवट विसरली पाहिजे, संघर्ष लक्षात ठेवला पाहिजे. आणि तो संघर्ष या पुस्तकाच्या निमित्तानं पुन्हा आपल्या समोर आला आणि एका चांगल्या पद्धतीनं आला. याच्याबद्दल मला मनापासून आनंद आहे. मला अनिल कुलकर्णींनी या समारंभासाठी बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. ज्येष्ठत्वाचा मान वयानं माझ्याकडे आलेला आहे, पण मी काही विचारवंत नव्हे, तर त्याच्यामुळे तेवढं विशेषण तुम्ही विसरा, एवढी एक वैयक्तिक विनंती करतो. धन्यवाद. खरं म्हणजे मी मराठवाड्यातला आहे की उभा योग्य. माझा जन्म काही मराठवाड्यातला नाही, माझा जन्म गुलबर्ग्याचा. मी मराठवाड्यात शिकलो आणि मराठवाडा 1977 साली मी सोडला आणि 2015ला परत आलो. त्याच्यामुळे माझी मराठवाड्याची जी नाळ आहे ती फक्त भावनिक आहे. प्रत्यक्ष मराठवाड्यामध्ये मी पत्रकारिता हा केलीच नाही. एक राजकीय वृत्तसंकलक म्हणून मी जे काही पत्रकारिता करत होतो त्याच्यात मराठवाडा जो कव्हर करता आला मला, तो राजकीय दृष्ट्याच कव्हर करता आला आणि तोही प्रामुख्याने 1982 नंतरचा. त्याच्यामुळे मुक्ती पर्व, हैदराबाद मुक्ती लढा जो आहे त्याच्याशी माझा फार काही वाचून किंवा ऐकून असा खूप भावनिक ऋणानुबंध काही निर्माण झाला नाही. पहिली दुसरीपर्यंत उर्दू होतोय मला अजूनही आठवतं. आणि ते आठवण्याचं कारण माझी आई नर्स होती. ती अतिशय ग्रामीण भागामध्ये, तिथे डोंगरकिनी बीड जिल्ह्यातलं किंवा डोंगराई किंवा आपण एक रस्त्यावर आले अशा गावांवर, कंडाळा, आनंदराव गावचं गाव आहे, दोन्ही किंवा अंधाने, त्या ग्रामीण भागात राहत असल्यामुळे ज्येष्ठांकडून या सगळ्या संदर्भामध्ये काही ऐकायला मिळत असेल. फारसं काही वाचनात आलं नाही. आनंदराव भालेरावांचं पुस्तक किंवा तत्सम नरेंद्र पडगावकरांचं पुस्तक, स्वामीजींवरची काही पुस्तकं वाचत असताना मुक्तीसंग्रामाच्या संदर्भामध्ये सगळं काही समजत गेलं. त्याच्यामुळे सरदार आणि अनिल कुलकर्णी जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की या पुस्तकावर बोलणं माझ्यासाठी फार कठीण आहे. त्यांनी राधाकृष्ण मोये आणि जयदेव डोळे यांचं नाव काढलं. ते दोघेही विचारवंत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासारखं गंभीरपणे मला बसता येत नाही, मी काही विचारवंत नाही. तर ते दोघं जण पुस्तकावर बोललेले असल्यामुळे पुस्तकावर फार काही बोलत नाही, पण पुस्तकाच्या अनुषंगाने थोडंसं बोलतो. खरं तर जयदेव आणि विशेषतः जयदेव आणि मोई पण पुस्तकाच्या संदर्भात इतकं तपशीलाने बोललेले आहेत की बोलण्यासारखं काही शिल्लकही राहिलेलं नाहीये. ते पुस्तक वाचत असताना मी आश्चर्यस्तंभित झालो. हा नायक माझ्या कुठेही वाचनातच आलेला नव्हता आतापर्यंतच्या. आणि एक लक्षात घ्या की मी ग्रंथालय शास्त्राचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे माझं वाचन सिस्टमॅटिक असतं
हैदराबाद मुक्ती लढ्याच्या संदर्भातही जेव्हा मी वाचत होतो किंवा बाहेर बोलत होतो, विदर्भामध्ये माझा एक खूप मोठा काळ गेला, 23-23.5 वर्षाचा. तर तिकडे वरोरा वगैरे जो भाग आहे तो त्या भागाशी या रजाकारी निजामी राजवटीचा खूप जवळचा संबंध होता. तिथेही काही गोष्टी ऐकायला मिळायच्या. पण हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या संदर्भात किंवा मराठवाड्यातल्या लोकांचं त्याच्या संदर्भात असलेल्या योगदानाच्या संदर्भात महाराष्ट्राच्या पातळीवर खूप काही लोकांना माहिती आहे असं कधी मला जाणवलं नाही. हैदराबाद मुक्ती लढा जाऊन मराठवाडा मुक्ती संग्राम हा शब्द प्रयोग आला. त्या काळात मी मंत्रालयातच रिपोर्टिंगला होतो आणि हे जे स्मृतिस्तंभ उभारले गेले हे सगळं श्रेय ज्यांनी पुढाकार घेतला त्या सुट्टीसाठी सगळं हे केलं सत्तेत असताना, आणि तो कार्यक्रम हवा असो यासाठी केला. ते मंत्रीही माझे अतिशय जीवलग मित्र होते, आताही आहे अटकला होते. मग मुंबईतल्याही पत्रकारांना प्रश्न पडायचा की हे काय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम आणि हैदराबाद मुक्ती संग्राम. तर सांगायचं तात्पर्य होतं की एका महानायकाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहीत नसतं हे आपलं किती तुझे पण आहे. हे मला हे मुक्ती संग्राम मुक्ती पर्व वाचताना जे आहे ते लक्षात आलं. एकूणच स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भामध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या खूप काही लेखन नाही. जयदेवने सांगितलं त्याच्या संदर्भात जयदेवचं वाचनही त्या संदर्भात खूप आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक अतिशय महत्वाचं ठरलं आहे. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशकांनी जरा पुढाकार घेतला पाहिजे. पण त्याच्यासाठी अतिशय व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा लागेल. काही गोष्टी मी स्पष्ट बोलतो, मी विचारवंत नसल्यामुळे गुळमुळीत बोलू शकत नाही. यातच यश आहे आणि त्यातच अपयश आहे वगैरे अशी गुळमुळीतपणा माझ्याकडे नसतो. हे पुस्तक अतिशय चांगले, अतिशय छान कंटेंट आहे याच्यामध्ये, फुल ऑफ स्टफ हे पुस्तक आहे. पण या पुस्तकामध्ये काही उणीवा आहेत, त्या उणीवा दूर करून हे मोठं झालं पाहिजे. जयदेवने सुचवलं तसं ह्याचं इंग्रजीकरणही झालं पाहिजे. माधवराव कुलकर्णींनी डायरी लिहिलेली आहे असं जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे त्यांच्याकडे हे सगळं लिखित उपलब्ध आहे, संचित त्यांच्याकडे आहे, भांडवल आहे. पण तरी अनेक प्रश्नांची उत्तरं इथे आपल्याला मिळत नाही. त्यांनी निवडणूक लढवली, त्या निवडणुकीचं पुढे काय झालं याचं उत्तर मिळत नाही. त्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काही प्रमाणपत्र वगैरे मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, एवढाच उल्लेख येतो आणि एकदम तो उल्लेख जो आहे तो सुटून जातो. त्यांनी जो काही प्रत्यक्ष संघर्ष केला तो अंगावर रोमांच वाटणार आहे. त्यातले काही प्रसंग मी सांगणार होतो, पण या दोघांनी ते सगळे सांगितले त्याच्यामुळे मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. हे माझ्या कुठेच वाचनाचंच आलेलं नव्हतं आतापर्यंत. जर डायरी उपलब्ध आहे तो कालखंडही तिथे उपलब्ध असणार आहे. नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये त्यांनी कोणत्या साली शिक्षण घेतलं किंवा हे जे सगळे प्रसंग घडले, साधारण जेव्हा आत्मचरित्र लिहिलं जातं तेव्हा नेमकी तारीख यायचा आली नाही तरी चालतं, हे अगदी 100% करायचं. पण त्या कालखंडाचा सूचक उल्लेख तिथे जर आला तर त्या माहितीची अधिकृतता अधिक वाढते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे असे जे तपशील आहेत हे पुस्तकामध्ये जागोजाग करता येतील. या पुस्तकामध्ये रिकाम्या जागा खूप आहेत आणि त्या भरून काढल्या पाहिजेत. त्या भरून काढून या पुस्तकाचं पुनर्लेखन करून मोठ्या स्वरूपामध्ये पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे. तितकं या पुस्तकाचं संदर्भ मूल्य खूप मोठं आहे. हैदराबाद मुक्ती लढा किंवा आता अशाच जो काय मराठवाडा मुक्ती संग्राम म्हटलं जातं, याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक एक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगात आलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे जे सगळे तपशील जे आहेत, या ज्या सगळ्या मोकळ्या जागा ज्या सुटलेल्या आहेत, त्या जागा नीट भरून काढल्या पाहिजे. माधवराव कुलकर्णींनी वैद्यक व्यवसाय केला
आजच्या मुलांना, आजच्या तरुण पिढीतल्या लोकांना हे जरा असं हे वाटेल, मी असं तरुण वगैरे म्हणतो म्हणून माझ्या केसाकडे बघू नका. आय एम 67. पण त्या काळामध्ये 5-7 म्हणजे पंचक्रोशी म्हणजे 5 गावांचा मिळून असलेला तो परिसर, एखादी नर्स वगैरे असली तर असली अशा पद्धतीचं परिस्थिती होती. मला आठवतं की मी मॅट्रिकची परीक्षा द्यायला 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्याच्या गावी जाऊन 8 दिवस राहिलो होतो. इतक्या म्हणजे कुठल्याच सुविधा तो उपलब्ध नसण्याचा तो काळ होता. राधाकृष्ण मोहींनी आता एक उल्लेख केला, महात्मा गांधी पण कदाचित प्रमोद कुलकर्णींवरचा जो आहे तो सुप्त संघाचा जो संस्कार आहे त्याच्यामुळे पण वल्लभभाई पटेल आला असावं. तर ते असं पण जे आहे हे पण हे सगळे जे सांगतात की गेल्या 50-60 वर्षात काही झालं नाही, त्यांना ही तेव्हाची परिस्थिती माहीत नाहीये. पण तो विषय इतका नाही म्हणून मी तपशिलात जात नाही. तर सांगायचं तात्पर्य हा की त्या काळामध्ये अशी खासगी वैद्यक सेवा देणारे अनेक लोक असतात. एखाद्या डॉक्टरकडे काही काळ कंपाऊंडर म्हणून काम केल्याच्या नंतर त्या डॉक्टरने जर सर्टिफिकेट दिलं तर त्याच्या आधारे प्राथमिक उपचार किंवा तत्सम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे लोक गावोगावी उपलब्ध होते. माधवराव कुलकर्णी त्याचं रिसर्च शिक्षण घेतलेलं होतं. त्या वैद्यकीय सेवेचे काही अनुभव इथे आवर्जून यायला हवे आहेत. दुसरा एक भाग या पुस्तकामध्ये मला जो जाणवला की नेमक्या अशा कोणत्या प्रेरणा होत्या माधवराव कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांच्या, त्यांची नावं झालेली आहेत. ती प्रेरणा केवळ स्वातंत्र्याची ओढ एवढी होती का? जुलमी राजवटीतून मुक्तता झाली पाहिजे ही जास्त होती. त्याही प्रेरणांचा शोध घ्या. जी डायरी जी उपलब्ध आहे किंवा डायऱ्या ज्या उपलब्ध आहेत त्या डायऱ्यांच्या आधारे रितसरपणे नीट घेतला जावा असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. कारण हे खरंच जगाच्या समोर आलेलं नाहीये आणि हे जगाच्या समोर येण्याची नितांत गरज आहे. किती लोक वाचतील हा भाग नाहीये. संशोधकांना, अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना हे जे सगळं आहे हा इतिहास म्हणून, एक सांस्कृतिक संदर्भ म्हणून, एक संचित म्हणून हे उपलब्ध करून देणं ही माधवराव कुलकर्णी यांच्या कुटुंबियांची आणि प्रकाशकांची जबाबदारी आहे आणि ती त्यांनी पेलावी असं मला वाटतं. हे पुस्तक मुळात अतिशय छोटं आहे. 100 पानाचं पुस्तक आहे. त्याच्या 16 पाना इकडे तिकडेच गेलेली आहेत. म्हणजे उरलेलं 24 पाना ते इतकं पटकन वाचून होतं. एका बैठकीत साधारण 40-45 मिनिटात माझी वाचनाची स्पीड जास्त आहे. 40-45 मिनिटात माझं पुस्तक वाचून झालं आणि या पुस्तकाचं सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन मला ते वाटलं की माझं एक अज्ञान दूर झालं. एवढ्या मोठ्या सेनानीबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हती. ती माहिती झाली. ती माहिती असंख्य लोकांना व्हावी, अभ्यासकांना व्हावी, संशोधकांना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण मला बोलावलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद.